नमस्कार. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्ही ऐकताय प्राध्यापक बा बोधे लिखित सामना ही कादंबरी. आज दुसरा भाग. आज शुक्रवार, चाच्याचा सुट्टीचा दिवस. लवकर आंघोळ आटपून चाच्या झोळी घेऊन बाहेर पडला. मी जरा बाजार करून येतो पोरा, जाऊ बिऊ नको कुठं. पाणी तापून ठेवलंय चुलीव, आंघोळ आटपून घे, मी आलो तासाभरात. त्यानं रामा रंगारेचं दुकान गाठलं. उघडा बंब रामा रंगारे सकाळचा उन्हाला बसला होता. दुकान बी असं थाटलेलं, सगळं ऊन आईस पैस दुकानात येऊन पाडलेलं. जणू रंगाऱ्यासाठी सूर्य सकाळचा उगवायचा. कडनं गहू साखर तांदळाची पोती मांडलेली. बाकी जमल तिथं जमल त्यो माल ठेवलेला. सारी भुई येऊन जाऊन पायानं तेलकटलेली. राम राम काका. राम राम चाच्याजी, बोला काय सेवा करू तुमची. आता सेवा कसली करताय गरिबाची. जरा माल घ्यायचा होता. अहो सगळं तुमचंच आहे, मागायचं काय लागल ते घ्यायचं, बोला. उघडच बसलायसा, थंडी वाजत नाही होय. आता एवढा माल भोवतीने पाडलाय, कशाला गारठा जाणवतोय. 7 वर्षाची रामा रंगारेची पोरगी आली, गोळ्या मागायला लागली. बघा चाच्याजी, रोजचं गिऱ्हाईक आहे. अरे चालायचं, पोरीची जाते. चाच्या 22 वर्ष झाले दुकान टाकून, अजून गोळी म्या तोंडात टाकली नाही. या पोरीने महिन्यात डाबा संपवत आणला बरं का. शेंडफळ दिसते होय की. एकूण 6 पोरी, तिघींची लग्न झाली, 2 लग्नाला आल्या ती. हा मालगाडीचा शेवटचा डिब्बा. तरी तुमची भाभी अजून शाबूत आहे बरं का. दोघं बी खळखळून हसले. तसा धंद्याकडं वळत रंगाऱ्या म्हणाला, बोला की काय देऊ. तांदूळ बघायचा होता. बघा बघा, 3 प्रकारचा आहे. त्यो 3नं, ह्यो 4नं आणि पलीकडचा बासमती तुकडा 6नं. साताऱ्यात 7ने चाललाय बरं का. चाच्यानं बासमती वास घेऊन बघितला. महाग वाटतोय. अरे पण माल काय आहे. इथं भात उकाडला तर माईला वास जातोय. वास घालवायला नाही घ्यायचा, मला खायला घ्यायचं आहे. घ्या घ्या, बिर्याणीला फाईन आहे. तुम्ही बी खाता वाटतं हाडकं. हो शिव 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 शिव. सकाळी रामपारे असलं बोलू नका. बायकोनं ऐकलं तर जेवण द्यायची नाही. हो हो, द्या ह्योच द्या बासमती. पावली कमी करून द्या, 5 किलो. रंगाऱ्यानं पटकन तांदूळ जोखला, पिशवीत वतत म्हणला, काय कोणी जेवायला आलाय काय. जेवाय कुठला, एक तर बेटा आहे आपल्याला, त्योच आलाय. पुण्यवान आहेस तुम्ही, पुण्यवान. माझ्या 6 पोरीत एकच पोरगा देवटाय निसता. असं नाही म्हणायचं. काय करतो तो. काय भाडवा बिड्या फुगतोय, त्या बोह्याच्या पोरांबरोबर हिंडतंय. पोरं वांड निघाली ना का बापाच्या भेजाला ताराच बघा. तसंच झालं हो. चाले आपण तर आशाच सोडली. पोटी हाय तेवढा पायका नेणार, राहिलेल्याची वाट पोरगं लावणार. काळजी करून काय फायदा आहे. बरं गहू कसा आहे. जवळजवळ पोरासाठी 70 रुपयाचा माल खरेदी करून चाच्याजी उस्मान खाटकाच्या दुकानाकडं वळला. 7-8 गिऱ्हाईकं तिथंही बसलेली. अरे सलाम चाच्याजी. सलाम यासीन भैया. आज क्या छुट्टी क्या. जुमा दिन है ना. कल बेटी को देखा. सुट्टीवर आलाय उन्हाळ्याच्या. चांगलं आहे चांगलं आहे. किती देऊ मटण. द्या अर्धा किलो. बस एवढंच. अजून मच्छी घ्यायची ना. अच्छा अच्छा अच्छा. गावातल्या येणाऱ्या जाणाऱ्या माणसांना चाच्या सलाम करत होता, हसून बोलत होता. गावचा पाटील आला तसे सारे बाजूला सरले. सगळ्याकडं एकवार नजर टाकून मटण तोडायला सांगून पाटील सिकंदर चाच्याकडं वळला. काय सिकंदर छे. ठीक आहे पाटील, तुमची कृपा आहे. पोरगा बाकी सुधारलाय तुझा. कवा भेटला होता. काल दुपारी. आता लगीन ठोकून टाका त्याचं. टाकू घे टाकू. किती दिवस हातानं बडवणार भाकरी नाही का. अहो छोरी तर भेटाय पाहिजे. अरे डेगानं पोरी. गावात जोड नाही तुमच्या पोराला.
आमच्या घरी असतो आदनंमधनं. तुमचा पोरगा बी त्याचा दोस्त आहे. भलता हुशार साला. मुसलमानात असा पोरगा नाही बरं का. है खुदा की मर्जी है. चलतो पाटील. मटणाचं गठोळं सावरत छाती काढून चाचा निघाला तो सरळ भोयाच्या आळीला आला. झिंगे चिंगळ्या बघत मरळ कोणाकडं दिसतीये का ते बघायला लागला. काय पाहिजे रशिके? एक उर्मट आवाज तरंगत आला. चाचा टावकारला. त्याने आवाजाच्या रोखानं बघितलं तो संप्या सिंगाडा होता. थोबडा इतका मगरूर का कपाळावर सिंग नसतानाही तो सिंगाड्या वाटत होता. काय रे सिंगाडे? नाही म्हणलं काय पाहिजे तुला? मरळ पाहिजे आहे का तुझ्याकडं? आहे की, चांगली 4 किलोची. कशी किलो? 30 रुपये. अरे मी 2 किलोचं नाही विचारत, 1 किलोचं विचारतोय. मी बी शान खाऊन नाही बोलत आहे. रुपये 30 घेईन किलोला. बरं बरं बरं. आणि माझी मागची उधारी 10 रुपये केव्हा देणार तू? कसली उधारी? अरे माझं नावाचं भाडं देऊ की. काय कुठं पळून चाललो आहे का? जोखू का 1 किलो? याड लागले होय. तिसानं घाला. इसानं देत असेल तर बोल. चल पुढं जा चल. माझे पैसे टाक पहिले. नाहीत आत्ता. मग मासा दे 1/2 किलो. उधारी बंद आहे. आयलं तुझे. धरला चाच्यानं. संपा भुईवरच आपटला. चांगला हेंदाळला. नरडच दाबलं. तसा लागला वारडायला. माणसं मध्ये पडली. राहू दे चाच्या, कशाला त्याच्या नादाला लागतोय. आता उधारी बुडवाय बघतोय तू. संपे तरी ग बसतोय का? उलट धावून येत म्हणला, नोटा नाही ते खिशात, आता कशाला यायचं बोह्याच्या आळीला? भाडव्या, माझा धन पाडला, धंदा ते धंदा बंद पाडला आणि वर मला दम देतो का? चाच्याने हाणलाच असता पण माणसांनी त्याला आवारला. चाच्यानं एकाजवळनं 1/2 किलो मरळ घेतली. नोटा मोजत बोह्यासने म्हणला, लेका याला ठेवलाय कशाला वस्तीत? लाथा घाला हाकला की याला. ये बघू लाथ घालायला. एकटा घावना मग धावतो तुला. उजवा पाय काढतो आणि तुझ्या डोसक्यावरच देतो. दे दे बघू तुझे ताकद. चाच्या धावणार एवढ्यात संपा सिंगाड्याची बायको आली हात ववळीत. रुपये दे दुसरा. कशाला? दालनाला हो. मग मागाशी घेऊन गेले होती की टवळे. अहो कुठं वाटत पाडला वाटतं. कोणान ठाव कुठं पाडला? वाटत पाडला वय की. बिनलाजेच्या सटवे रुपये पाडला वय तू. वर नाट्यवानी सांगायला बी आली वय. उठलाच संपा. काढलं पायतान. टक्कुर्र गवसून सटा हाणाय सुरुवात. आईला तुझ्या. रुपये काय माशावानी जाळ्यात गावतो का? रुपये घालून बसली तू. निब्बार चोपली बायकोला. कोण पडतंय मधी? पोर तसं शानं. बापागं दारुडं. आलं की पिऊन मोरणं. आय बी पळाली पोराकडं. अरे परश्या वाचीव मला. बा तुझा जीव गेलं बघतोय माझा. पोरगच ते. गेलं बापाच्या अंगावर. झाली दारादरी सुरू. लेकाला घालती वय माझ्या अंगावर. या दोघं मिळून या फासून मारतो बघा. मांद चढलाय वय लय दांडात. या की. साऱ्या बाजाराची वाट. मांस कुठं टोपलं कुठं. पोर दात देत नाही असं बघून संप्या धाकट्या पोरीला म्हणला, देण ठेव माशाव, आत्ता येतो मी. आणि गेला. ते लोड होऊनच आला. धड चालाही येना तर मारायचं का पोराला? दारूच्या नादात 50 रुपयाचा माल 20 रुपयात खपून मोकळा झाला गडी दुसरा तोंबाडा प्यायला. सलीम वाचत बसला होता. एवढ्या चाच्याजी बाजार घेऊन आले. बापरे एवढा बाजार? आता पोट आहे बाबा, करायला पाहिजे. त्यांनी सगळा माल व्यवस्थित ठेवला. पिशव्या झाडून घड्या केल्या. मटणाचं गठोळं पोराच्या हातात देत चाचा म्हणाला, तू हे चीर तवर मी मरळ धुतो. नाही तुम्ही चिरा मटण, मी धुतो मासा. त्यांनी सुरी घेतली. मासा तिथंच ताटात घेतला. खवली काढायला लागला. चाचा गप होता. काही न बोलता काम करत होता. सहज सलीमने बापाकडे बघितलं. गळ्याजवळ शर्ट फाटलेला. शर्ट कशानं फाटला? झाली थोडी धाराधरी. म्हणजे कोणाशी झालं भांडण? मारलं वय तुम्हाला?
काय बेशात आहे या गावात माझ्या अंगावर हात टाकायची. चाच्यानं जे घडलं ते सगळं पोराला सांगितलं. तसा सलीम ताटावर सुरी घासत म्हणला, यो शिंगाड्या पहिल्यापासून नडतूच हे आपल्याला. त्याचं बी दिस भरत आले. सुट्टीतच साल्याला सरळ करतो मी. नाही बाबा नको, तू या भांडणात पडू नको. का तो काय खातोय काय मला? अरे नसत्या उचापतीत गुतवल तुला. त्याला काय चालत्या गाडीला खेळ घालायचे त्याचे धंदे. नाही बघतो ना किती दिवस उड्या मारतोय. आजच्या आज जातो पोलीस स्टेशनला तक्रार करतो. हे बघ इतक्या टोकाला जायचं नाही. लुदभरी कुत्रे आपल्या मरणानं मारतात. तू बघत राह रे. त्याचाच पोरगा त्याच्या डोक्यात दोंडा घालतो का नाही बघ. आपण आपलं सरळ वाटेने चालायचं. अरे पण मी म्हणतो एवढा राग का? अरे 7-8 वर्षापासून डूक आहे त्याचा. पहिला तो नावेचा धंदा करायचा, होडगं चालवायचा, 4 पैसा कमवायचा. अरे मग पुन्हा कर म्हणावं त्याला. अरे आपल्या धंद्यामुळं त्याचा धंदा मारला गेला ना. जुना राग जातोय कुठं त्याच्या टकोऱ्यातनं. त्या आरामखोरानं मागे एकदा पुरात नाव सोडून दिली ती आपली. अरे नाव बी पतिव्रता असती, ती धनेला सोडून जाईल कशी पोरा. आष्टा माहिती का तुला? आष्टा वय माहिती की तो सांगली जिल्ह्यातला ना. औदुंबराच्या माणसानं आपले नाव आष्ट्याच्या माणसाला ऐकली तर ती नाव एका रात्रीत दोर तोडून केकाळी फोडत पुन्हा माघारी आली. तर या शेंगाड्याला कुठे एवढा मोठेपणा कळतोय? अरे कवा ना कवा ही गोष्ट त्याच्या जीवा उठते का नाही बघ पोरा. 4 पैसे कमी मिळवावं पण रीतीने मिळवावं. चाच्यानं चुलीवर मटण शिजाय टाकलं. मासा हळद मीठ लावून ताटात झाकून ठेवला. पिठाचा डबा घेत म्हणला, काय चपात्या करू का भाकर करू? नाही चपात्याच करा. तेवढा लसूण कांदा सोल, त्या पाट्यावर नीट बारीक वाट. नाही तर बस मी करतो. काय बसून काय वाढतोय का मी? पण आबाजी हे किती दिवस चालणार हो? काय र हे थापाथापी. खरं म्हणजे आता तो मला आराम पाहिजे. आता तुझं लगीन नाही होत तवर कसला आराम र? तुझी तयारी असेल तर बघ. शिक्षण होईन का माझं लगीन झाल्यावर? करणाराला सगळं होतंय. ठीक आहे तुमच्या शब्दाबाहेर नाही म्हणा मी. बघू येळ बघू देऊ दे. पोरगी आणीन घरात तर शिकलेली सवरलेली जाणेल. उगा गाय कशाला करायची? स्वयंपाकाचीच अडचण आहे ना. मी आहे समर्थ. शहरात बरं असतं, स्वयंपाकाला बी बाया मिळतात. आपल्याला बाया नक्की बाबा. आपल्याला घर चालवणारी लक्ष्मी पाहिजे. नमाज पाडला का तू? नाही ना. पाडायचं बाबा पाडायचं. हे बघ शिकलं तरी देवा धर्मावर विश्वास ठेवा माणसानं. बरं आता राहून देते. सांजची 12 पड. मटण शिजलं तसं चाच्यानं मासा तळून घेतला. वरनं कोथमोर टाकली. नीट झाकून ठेवला. वापरलेलं मटण मसाल्यात नीट तळून घेतलं. पाणी टाकून जाळ वाढवला. कणकीचं पीठ सरासरा चाळलं. नीट मळून लाटा केला. हात धुवून मुराय ठेवला. पोरगा उठलाच. आता सारा बाजूला चपात्या मी लाटतो. जमणार आहे का तुला? कोल्हापुरात करतो मी कावा कावा हातानं. काय त्याच्यात अवघड आहे? सलीमनं तेलाचा हात लाटण्यावरनं फिरवला. उंडा नीट मळून घेतला. लाटली सारा चपाती. आबाजी ते मटण उचलून ठेवा तिकडं बाईलाकडं. ठेवतो. थांब पाडशीन बिडशीन. फडक्यानं दोन्ही अंगानं पात्याला उचलून चाच्यानं पलीकडं ठेवलं. पितळ्या पुसाय घातल्या. अरे तेलाचा हात लाव चपाती. उगे टाक भर लावायचं. तुम्ही बसता का जेवायला? गरमागरम खावा. कुठं काय सिनेमाला जायचं आहे का? बसू की संकट दोघं. मग तुम्ही भाजा मी लाटतो. तिथं खोलीवर कोण आहे रे मैतर? आहे तिकडचा. फायना स्वयंपाक करतो. तू काय करतो का त्यालाच राबी होतो? नाही करतो ना कावा कावा. कॉलेजच्या पहिल्या वर्षाला आहे पोरगं. मला लय मानतं ते. माणसं धरून राहो. अरे तुझ्या फुफीचं टपाल आलं आहे बरं का. कावा झालं की 15 दी. काय म्हणते फुफी? ती म्हणते बादशाला पाठव. कशाला? तो कडू दोडका माझ्या गळ्यात बांधायचा डाव असेल. तसा काय तिचा जोरा नाही पण मनात तेच आहे. यार यायचं जाण भवळी गाडी घेऊन. नाही आपल्याला नाही जमणार. लग्नाशिवाय दुसरा विषयच नाही काढत ती. अरे हो म्हणायचं आणि द्यायचं सोडून. शेवटची चपाती तव्यात टाकायला आणि चिंबळा गंपू यायला एक गाठ पडली. बारक्या नाकाचा गंपू बगाव तवा चिखलात भरलेला. हसत बसला उंबरेत येऊन.
काय कसल्या गप्पा चालल्यात बापल्या आकाच्या? काय नाही, हे आपलं पोटा पाण्याचं चाललंय. आज सुट्टी वाटतं नावाला. अरे बाबा, आज शुक्रवार आहे. काय काम काढलं तू? काय नाही, नानासाहेब म्हणलं गाठ घेऊन ये. किती वाटा मिळतो रे चिवळे त्या नानासाहेबाच्या जमिनीत? वाटा कुठला, आपली पोरं बाळं जागते ती. बरं, काय काम काय काढलं सांग. काय ते मेथीची 4 पोती पोचवायची होती साताऱ्याला. हे बघ, आज शुक्रवार आहे. आज शुक्रवारची नाव चालवत नाही मी. तू गावात राहतो का कुठं राहतो रे? माहिती नाही बाई तुला? नाही माहिती आहे, नानासाहेब म्हणलं सकाळचा बाजार गावाय पाहिजे. भाजी उपटली का? नाही, सांची उपटायची. रात्री आणून टाक मग. मग रात्री 12च्या मोहरं पोचतो की, शनिवार बी सुरू होतोय. चालेल की चालेल. बरं झालं बाबा, मला वाटलं आता पाठ येऊन यावी लागते का काय. तू येणार रोय पाठीव चिबळे? अरे निस्ता पवत अलीकडनं पलीकडं जाऊन दाखव, मी देतो तुला 5 रुपये. काय मारताय काय मला? मग गप्पा कशाला हाणतो मोठ्या तोंडानं? आपला सहज बोललो मी. बरं, जेवला का? नाही, उपाशी आज. खा की वाईच मटान. राम 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 राम, माळ घातली चाच्याची म्या. रानात वस्ती वाचली हो, कोंबड्या कोण कापून खातं माहिती नाही का मला? उठतो आता. तुम्ही तर राव आमच्या नारडेतच हात घातला. दोघं बी हसली. चिवळ्या उठला. 12च्या मोहरं पोती नावेत आणून टाकतो. आणि सुटला की लगेच. थांबतोय कशाला? त्याच्यानं ताटं वाढली, पोराजवळ बसत म्हणला, आता मागं पुढं बघायचं नाही, पोटभर जेवायचं. वय आब्बा, हे तर जेवण मानासारखं जातं. अरे घर कशाला केलंय माणसाला? थांब जरा, ध्यानात नाही माझ्या. त्या वाटीत 4 फोडी आणि रस्सा टाक. का आता? काही सांच्याला काढून ठेवताय का? अरे सुतारीच्या म्हातारीला येतो की देऊन. बापडे आपल्याला टाकून कावा घास खात नाही ती. सुतारीन मटण खाती होय? अरे समधी खात्यात. तो टॅकावला निळू बामण साताऱ्यात खाताना म्या पकडला त्याला. गडबडला असेल एकदम. अरे चळचळ कापत होता. म्हणला गावात राहायचे म्हणून चोरून बाहेर येऊन खायचं. तुम्ही बोलला का कोणाला? नाही रे बाबा, उगाच एखाद्याचा धंदा बसायचा. 4 पूजा गावत्यात त्याला, त्या बी बंद व्हायच्या. तू मासा घे र, बघ कसा झाला जन्नाट. आब्बा तुमच्या हाताला ना आईची चव आहे बरं का. नाही, तिची बरोबरी नको करू बाबा. ती सुगरण होती, सुगरण. अरे गावात प्राणसाहेब आलता वस्तीला. पाटलानं माशाचं जेवण करून नेलं. एवढा प्रांत खुश झाला का सकाळी येऊन कौतुक करून गेला. साऱ्या नावाड्यासनी कर भरायला लागतो, पण आपली नाव अजून बी बिनकाराची चालती. पंचायतीला तसा आदेशच दिलाय साहेबांनी. म्हणजे कालवण आणि भलता पराक्रम गाजीवला म्हणा की. मग काय तर. आपण काय करतो रे मासा? एकाची कला असते ती. घे आता हात आखडू नग. पोटभर खायचं, निवांत झोपायचं. हे बघ, तब्येत चांगली तर अख्खी दुनिया चांगली. दोघेही चवीनं जेवत गप्पा मारत होते. खूप दिवसांनी जणू बाप लेकाला कंठ फुटला होता. त्याच्या उठला, म्हातारीला कालवण देऊन आला आणि चवीनं घास सगळत परत पोराला वाढायला लागला. सलीम गावाकडे आला आणि मागचं सगळं विसरून गेला. छोटेखानी गाव, इथली माणसं, गावरान दोस्त, याचं त्याला कौतुक वाटायचं. दिवसभर नाव घेऊन नदीच्या प्रवाहाशी झुंजत राहावं. माणसं अलीकडनं पलीकडं न्यावीत, पलीकडनं अलीकडं आणावीत, मनमुराद गप्पा माराव्यात, प्रत्येकाचं सुखदुःख समजावून घ्यावं. 4-2 रुपयाचा गल्ला काळजीपूर्वक जपून ठेवावा. एखादा भेटलाच नोकरदार तर चाच्या नाहीत असं बघून एखादी सिगरेट फुंकावी. आलाच कंटाळा तर निवांत भटकायला जावं. हिरवं शिवार पायाखाली घालावं. एकदा तो बापाला म्हणाला, आब्बाजी मला वाटतं आपल्या बी मालकीचं रान असावं. कशाला बाबा? अहो तेवढीच हक्काची बाजी. काय नाही निदान बसायला मालकीचं शिवार तर झालं. आपल्या आवाक्या बाहेरची गोष्ट आहे बाबा. पहिल्यापासूनच आपण असे बनंग. नाही, माझ्या आजोबाकडं होती बरं का जमीन. चांगला 7 एकराचा तुकडा होता. गेलं सगळं मटक्यात. सरोडे होते म्हणा की. लय वाईट ना. बाया तर 3 ठेवल्या होत्या.
त्यांनी बी लाटलं म्हणा रगड. मग तुमचे वडील काही विरोध करत नव्हते का? करून जुमं नाही पाहिलं ना. आमचं पिताजी गरीब, वाट्यावरची गोगल गायच. थांबा, आता मी कमवून धावतो तुम्हाला पुन्हा सगळं. बाते बनाना असा नाही बेटा. माणसानं करून मग बोलाव. येतो ना ड्युटीव. चला की. बापले गप्पा मारत घाटावर आले. हातपाय धुवून नावेत चढले. पॅसेंजर होतेच 10-11 जण. काय चाच्याजी लय उशीर केला. अहो रात्री 12ला झोपी केली आहे. खाना तो पकाना चाहिए काय. वय वय. आणि पलीकडं किती टाईम थांबणार आहे? काय पॅसेंजर भेटलं का फिरायचं माघारी का हो. काय नाही, निस्ता स्टँडवर पोराचा डबा देऊन यायचा होता. मग या की. अहो तुमच्यासाठी नाही थांबायचं म्हणल्यावर कोणासाठी थांबायचं. बोलणारा लाजला. सलीम उठला, बांबू घेत म्हणाला, तुम्ही बसा आबाजी, मी चालवतो नाव. असं म्हणतो. वय. इथनं पुढं रोज मीच चालवणार. ते हिशोबाचं तुमचं तुम्ही बघा, मला नाही ते पावल्याचा घोळ कळत. अरे सवयीने सगळं कळतं बाळा. अरे ही पोरगी कोणाची 5-7 वर्षाची दिसती. ती बाळूमामाची लेक आहे, चालली आजीकडं. एकटी. वय की. आजीशिवाय करमत नाही तिला. आणि गोचेगाव तरी कुठं लांब आहे का. या का हाकव. कमाल आहे पोरीची. नाव आहे म्हणून बसली. नाव नसल्यावर रडून घर घेतलं असतं तिने टाळक्यो. पोरीनं शेंबडं नाक फराकानं पुसला, हात पुढं केला. चाचा हसला. काय ग. हे पैसे. आई म्हणली चाच्याला दे. ठेव खिशात. उतरल्यावर गोळ्या घेऊन का. चाच्यानं पोरीच्या तोंडावरनं हात फिरवला तसा सलीम हसला. पाय फासटून कळक दाबून नावेला गती द्यायला लागला. हळूहळू पोरा. एखाद्या टिपणाला कळक पिचाकतो. तोल जाऊन पडायचं भ्या. तसा काय पडतोय म्हणा. नावेचा घोडा काठाला लागला तशा पोरांनी उड्या टाकल्या. बायका माणसं भीतभीत उतरली. कळक आडवा टाकून सलीम माघारी वाळला. समोर बघतोय तर गुलाबी रंगाचा सलवार आणि कमीज घातलेली देखणी पोरगी उभी होती. तिची तलम ओढणी वाऱ्यावर फरफरत होती. निळसर गॉगलमधून तिचे देखणे डोळे स्पष्ट जाणवत होते. गोऱ्यापान पायाची रंगवलेली नखं तांबड्या चपलांवर चमकत होती. सगळंच राजेशाही रोपडं होतं. सगळी नाव मोकळी झाली. सलीमला चाचा म्हणाला, चल चहा मारू हाटीला. अरे मी काय म्हणतोय, ध्यान कुठं आहे तुझं. चाच्यानी पोरीला पाहिली तसा चाच्या पुढं धावला. खाली उडी टाकली. रामराम घातला आणि म्हणाला, सलाम ताईसाहेब. सलाम. किती वेळ थांबणार आहात? काय तुम्ही बसला की हालायचं लगी. चहा पिऊन येत आहे ना? नाही तसं कसं. तुम्हासने आधी पलीकडं सोडतो, मग निवांत सारा दिस आहेच की चहा प्यायला. या या तुम्ही या. चाच्यानं नाव जवळ ओढले. ताईसाहेब आत चढल्या तसा मागावून चढत पुढं धावला चाचा. खांद्यावरल्या फडक्यानं बाकडं नीट झाडलं. बसा बसा ताईसाहेब बसा. ए बाबानो तुम्ही जरा थांबा. ताईसाहेबासनी पोचून तुम्हासनी न्यायला येतो मग. सलीम बघत होता. त्याला समजत नव्हतं ही पोर कोण, एवढी का हिला किंमत दिली जातीये. गावापुढं न झुकणारे पिताजी हिच्यापुढे झुकतायत. चाचाजीनं नाव वल्हवली. पोरगा एकटक पोरीकडे पाहतोय हे लक्षात येताच ते हसले आणि म्हणाले, अरे पोरा बघतोय काय तू. ओळखलं नाही का. नाही, मी नाही ओळखलं. अरे ह्या नानासाहेब शिंदेंच्या कन्या. आत्ता पावतर इंदूरला होत्या शिकायला, आता साताऱ्याला आहे त्या. रामराम कर. हां रामराम. नमस्कार. सलीमनी हात जोडले. पोरीनी बघितलं सुद्धा नाही. ती आपल्याच मस्तीत होती. कपड्यांना डाग पडणार नाही याची काळजी घेत होती. चाचाजी मध्येच थांबला. हसत म्हणाला, ताईसाहेब काय बी म्हणा पण गाव तुम्हाला लय मानतं बरं का. ते कसं काय? अहो कुळं दुवा देतात. गोरगरिबासनी मदत आहे तुमची. आणि हा मुलगा कोण आहे? पोरगा आहे माझा. कोल्हापुरात असतो. सारखा टवकारून काय बघतोय चोरागत? या गावातले रीतिरिवाज त्याला जरा समजावून सांगा. वही ताईसाहेब काही चुकलं असेल तर माफी करा. तिने नाक उडवलं. पर्समधनं नाजूक आरसा काढला. त्यात एकदा चेहरा बघितला. मग केसावरनं हात फिरवला. पुन्हा सगळं सावरत ती उठली. घाट येता तडातडा उतरली, निघून गेली. तसं सलीम कपाळाला हात लावत म्हणाला,
लय जंक्शन काम दिसते. मग गावावर टापरून दाब आहे. काय बेशद हे कोणाची उलटं बोलायची. लगीन झालंय का हिचं? अरे राजे माणसं ती तालेवर गाठणार लगीन करणार. तुम्ही का तिच्या मोरं मोरं करताय? अरे मान राखावं श्रीमंताचा. हे नाव घ्यायला नानासाहेबांनी कर्ज दिलंय. फेडलंय ना? अरे म्हणून काय उपकार विसरायचा का? आणि तिच्याकडनं भाडं का नाही घेतलं? खोळा आहे का रे तू? मोठ्या माणसासनी पैसे मागायचे नसतात. कवा तुला रीतिरिवाज कळत्यान कोणाला ठाव. अरे ऐन टायमाला हेच माणसं उपयोगी पडतात. पण या ताईसाहेबला तडकू वाटल्या. नाही तसं काय नाही, स्वभावानं लय चांगले आहे ती. तसा असन तर खुदा पावला. काय म्हणलं तू? काय नाही, चहाची तलब झाली मला. ये आता जा घरनं पिऊन ये. तसंच करतो. आता काय माघारी येत नाही, बसतो वाचत काहीतरी. कटाळं म्हण की एका फेऱ्यात. गळ घेऊन ये मासं धरायला. हा, ही आयडिया चांगली काढली. निवांत नावत बसायचं, गळ टाकायचा. फेऱ्या घणी की एक मासा घावला तरी रगड झाला. वय की. आणि पाणी बी खडूळे. अरे ह्या डोंगरावर पाऊस झाला असं उन्हाळी. जा ये जा, गळ घेऊन ये, मी आलोच. श्रोते हो, हा होता दुसरा भाग प्राध्यापक व बोधे लिखित सामना या कादंबरीचा. तिसरा भाग उद्या ऐकूयात दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. नमस्कार.